भोसरी येथील होप व्यसनमुक्ती व मानसिक पुनर्वसन केंद्रात सध्या शेकडो व्यसनाधीन रुग्ण उपचार घेत असून त्यांना दर्जेदार वैद्यकीय सेवा, समुपदेशन आणि पुनर्वसनाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. केंद्रात रुग्णांसाठी स्वच्छ, सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणासह उत्तम दर्जाची राहण व उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्राचे संचालक डॉक्टर विजय मोरे व प्राचार्य सौ सुनीता मोरे हे स्वतः नियमितपणे सर्व रुग्णांची तपासणी, उपचार प्रक्रिया आणि केंद्रातील सुव्यवस्थेवर लक्ष ठेवत असून प्रत्येक रुग्णाच्या पुनर्वसनासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. व्यसनमुक्ती ही केवळ उपचारांची प्रक्रिया नसून नवजीवनाची सुरुवात आहे. त्यामुळे व्यसनाधीन तरुणांनी एकदा तरी होप व्यसनमुक्ती व मानसिक पुनर्वसन केंद्राला भेट देऊन योग्य मार्गदर्शन घ्यावे. नमस्कार, मी सुनीता मोरे होप मानसिक पुनर्वसन व व्यसनमुक्ती केंद्रात संचालक म्हणून काम करते. आणि हे काम करत असताना आताच्या तरुणाईमध्ये खूप मला प्रॉब्लेमॅटिक दिसतंय. कारण आई वडील दोघं कामाला बाहेर जातात आणि मुलांवर मीडियाचे फोन म्हणा किंवा वायफाय, टीव्ही ह्या गोष्टी असतात. आणि आता आम्ही एक संकल्प केला आहे की व्यसनमुक्ती म्हणजे होय, व्यसनमुक्ती शक्य आहे, पण ते खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कार्य करत आहोत. म्हणजे गाव तिथे एक व्यसनमुक्ती शाखा आम्ही ओपन करत आहोत. म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, खेड्यापाड्यात आम्हाला प्रचार प्रसार आणि जनजागृती करता येईल. जे लोक शिक्षणापासून अभावित आहेत त्यांना पण व्यसनमुक्ती शक्य आहे हे माहिती होईल. आणि म्हणून गाव तिथं एक व्यसनमुक्तीची शाखा आम्ही होप मानसिक पुनर्वसन व्यसनमुक्ती केंद्रापासून चालू करत आहोत. डॉक्टर विजय मोरे व मी स्वतः त्यामध्ये आम्ही सहभाग घेऊन प्रत्येक गावात, खेड्यापाड्यात पोहोचून या शाखेचं उद्घाटन करणार आहोत.